गेलेला बरा। अहो तुम्ही हे काय बोलताय? असं बोलू नका ना प्लीज। हे बघा तुम्ही असं बोललात तर छोट्या सरकारांची काळजी कोण घेणार? आणि हे असं काहीतरी बोलताना जर त्यांनी ऐकलं तर अहो त्यांची काय अवस्था होईल माहितीये का? हो ना, आपल्याला जर दीदीबद्दल काय कळालंच नाही ना तर आपण स्वतः पण अंधारात नाही राहायचं आणि अमोलला पण सगळं सांगायचं असं वाटतंय मला। हे बघा कळतंय मला पण हे सगळं सोपं नाहीये हो। आपण कितीही मान्य करण्याचा प्रयत्न केला ना तरी ही माणसं कुठून तरी माघारी येतील असं कायम वाटत राहणार आहे आपल्याला, कारण त्यांच्याबद्दल ठोस आपल्याला असं काही कळालेलंच नाहीये। मोना, या सगळ्यात अमोलला आणि दाजींना आपणच आधार दिला पाहिजे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। म्हणून आपल्याला तसं रडत बसता नाहीये ना। हो पण दीदीचा असं अचानक गायब होणं लय प्रश्न उभा करणार आहे ग। खरं आहे हो, मला अजून पण वाटतं बापूंची शंका योग्य आहे। कोणीतरी हा अपघात घडवून आणलाय असंच वाटतंय मला। मोना तसं जर का असेल ना दाजी त्याचा नक्कीच तपास घेतील। पण हे सगळं कोणी केलंय याचा शोध घेणं सोपं नसणार आहे। अय चिंचुके, इन्स्पेक्टर, अय बघितलं का सगळा शुकशुकाट? कलेक्टर मॅडम गेल्या आणि ह्यांच्या पुंग्यात टाईट झाल्या। इथं बर का, हिथं मला लॉकअप मध्ये टाकलं होतं, सांगितलं होतं गुढीत राहाल तर फायद्यात राहाल। ह्या हितच त्या कलेक्टर मॅडमची कायमची सुट्टी करायची असं मनात आलं होतं। तो इन्स्पेक्टर असा खुर्ची वाढायचा, थांब नाही नाही या ऐ, ऐ. अहो लोकप्रतिनिधी म्हणून मी इथं आलोय आणि लगेच तुम्ही ऐची भाषा बोलायला लागला। सर तुम्ही इथे का आणि कशासाठी आलात ते आम्हाला माहित नाही, पण आता सध्या आम्ही खूप अवघड परिस्थितीतून जात आहोत। अहो मग आमच्यासाठी कुठं सोपी वेळ आहे मॅडम? कार्यनिष्ठ, तत्वनिष्ठ, धडाडीच्या कलेक्टर त्यांच्याविषयी बातम्या ऐकल्या आणि तातडीनं इकडे निघून आलो। म्हणलं कसं आहे, ह्यावेळी आपण हिथं पाहिजे आणि हिथं नाही पोचलो तर काय उपयोग? जो तपास करायचा आहे तो आम्ही करतोय। अहो मग तपासात आमचा खारीचा वाटा असू दे की। अहो कायद्यासाठी आमच्यासारख्या प्रतिष्ठित माणसाच्या हातात बेड्या ठोकणाऱ्या धडाडीच्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांच्याविषयी असं घडतंय, किती दुर्दैव आहे। सर ठीक आहे, जर आम्हाला तुमची गरज लागली तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू, पण आता या क्षणाला तुम्ही इथून निघा प्लीज। नाही असं कसं? अहो मागितल्यावर केली तर ती मदत कसली? फैजू आपली 4-5 पोरं पाठवून दे मॅडमला शोधायला। हा पाठवतो की, 4-5 पोरं मोकळीच येतात। ए अरे त्यासाठी आमचे साहेब आणि आमची टीम खंबीर आहे, ती आहेत ड्युटीवर। मग एक काम करू, मॅडम विषयी माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस आमच्याकडनं मी जाहीर करतो। म्हणजे कसं आहे, लोकांच्या माध्यमातून मॅडम आपल्या समोर येतील। मॅडमला शोधायला महाराष्ट्र पोलीस खंबीर आहेत, तुमची गरज नाही। अर्जुन साहेब हा ठेवला नाही। कसं आहे, जोपर्यंत माणूस आपल्याला पटत नाही तोपर्यंत आपण हात सुद्धा ठेवत नाही। विश्वास ठेवा, लोय वाईट वाट शपथ। बापू, हो इथं काय करताय तुम्ही? अहो मी तुम्हाला आत किती शोधलं। विनायकराव, घरात मन नाही लागवतो माझं। बापू असा विचार करून चालेल का सांगा बघू? हा हो तुम्ही आज सोडून चालणार नाही बापू। असं नाही सोडत मी विनायकराव, तुम्हाला सांगतो आप्पा फक्त माझी लेकच नसून तिच्या डोळ्यात मी माझी आयुष्यभराची सगळी स्वप्न बघितली होती।
कठीण परिस्थितीवर मात करायला, अडचणींवर मात करायला मी तिला तयार केलं होतं. तिच्या असल्या जाण्याच्या छोट्या छोट्या कणभर बातम्या अशा काळजाला घर पाडते तो. बापू, अहो अमोल बरा होणं जसा चमत्कार होता ना, तसाच चमत्कार होऊन आप्पी नक्की घरात परत येईल. तुम्ही असं जीवाला घोर लावून घेऊ नका हो. विनायकराव, या वयात पोरांचं सुख हीच आपल्यासाठी समाधानाची गोष्ट असते ना. मग याच वयात याच डोळ्यांना हे असलं का बघायला लागतंय हो? बापू, समजतंय हो मला. हो, हा ज्या तर आई विना पोर हो, फार पोरकं झाले बघ. आप्पी हरवल्यापासनं फार भिरभिरतय. तिला शोधण्यासाठी पाखरावाने भिरभिरतय हो. माझी आप्पी पण कामात असताना अशीच पायाला भिंगरी लावून पाहिजे. खरंच विनायकराव, आसगाव मधल्या छोट्या गावातनं कलेक्टर पदापर्यंतचा प्रवास असा इतकं सोपा नव्हता हो. माझ्या लेकीनं थोरल्या भावाची स्वप्न स्वतःच्या डोळ्यातनं वाहून मोठ्या कष्टानं कलेक्टर पद मिळवलं. तिच्या अशा जाण्याच्या छोट्या छोट्या बातम्या ऐकल्या ना की असं वाटतं आपला जगून काय उपयोग आहे. बापू, बापू स्वतःला सांभाळा बापू. आप्या, तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाच नाही करू शकत मी. आणि जगायचं तरी कुणासाठी हो? कुणासाठी? या डोळ्याने यश बघायचं कुणाचं बघायचं आहे? कुणाचंच नाही. मग जगून तरी काय फायदा ना.